या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स। फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण। पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर। घरगडी ते अण्णा वाल्मिक कराडचा दहशत माजवणारा प्रवास। साधारण 70 ते 80च्या दशकात बीड जिल्ह्यात केशर काकू क्षीरसागर यांचा दरारा होता। बाबूराव आडसकरांचा हवाडा राज्यात प्रसिद्ध। शिवाजीराव पंडित सुंदरराव सोळंके यांची ही जरब चांगली। राजकारणातील ही पिढी अस्तंगत होत गेली। पुढे गोपीनाथ मुंडे यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व आले। कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासोबत सर्वसामान्यांना असलेले महत्त्व कमी होत गेले आणि खुशमस्करे चापलूस कंत्राटदारांना महत्त्व आले। यानंतर पुढे गोपीनाथ मुंडे यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व आले। कार्यकर्ते वाल्मिक कराड हा याच चापलूसांचा प्रतिनिधी। गोपीनाथ मुंडे यांचा घरघडी म्हणून वाल्मिक कराडचा प्रवास सुरू झाला। दहशत गुंडगिरीच्या जीवावर हा वाल्मिक एवढा मोठा झाला की त्याच्या पुढे मुंडेही खुजे वाटू लागले। बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक कोण असावा, जिल्हाधिकारी कोण असावा हे ठरवण्यापर्यंत या वाल्मिकची मजल गेली। वाल्मिक कराड हा परळी तालुक्यातील इंजे गावचा। घरी 18 विश्व दारिद्र्य। 10वी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर 1990 मध्ये फुलचंद कराड याच्या शिफारशीवरून वाल्मिक हा गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरघडी म्हणून कामाला लागला। घरकाम करता करता त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतले। साहेबांचा हा नोकर पुढे 4 माणसांमध्ये वावरू लागला। सुरुवातीच्या काळात वाल्मिक हा पंडित अण्णांसाठी घरकाम्या होता। पंडित अण्णांचा शब्द तळहातावर झेलता झेलता वाल्मिकीने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली, पण गोपीनाथ मुंडे यांनी त्याला 4 हातांवरच ठेवले होते। परळीच्या राजकीय सारीपाटावरील खेळ बदलला। गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे मार्ग वेगळे झाले। वाल्मिक हा धनंजय मुंडे यांच्यासोबत गेला। 2001 मध्ये परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत गोपीनाथरावांचा विरोध झुगारून पंडित अण्णांनी वाल्मिकला उपनगराध्यक्ष केले। राजकारणाची ही त्याची पहिलीच पायरी। गोपीनाथ मुंडे यांचा घरघडी म्हणून काम करणारा वाल्मिक सत्ता, पैसा आणि दहशतीच्या जोरावर कधी अण्णा बनला हे बीडकरांना सुद्धा कळले नाही। धनंजय मुंडे यांचा सर्व कारभार वाल्मिकच्या हाती एकवटला। बीडचा जिल्हाधिकारी कोण असावा, पोलीस अधीक्षक कोण असावा, कोणाच्या कंत्राटदाराला जवळ करायचे, कोणाला दूर करायचे याचे निर्णय वाल्मिकच घेत होता। परळीत साधा चपरासीही नेमायचा असेल तर सरकारकडून वाल्मिकला विचारले जात असे। एवढेच काय, बीडमध्ये पोलिसांनी खिरापत वाटावी तसेच वाटलेले बंदुकीचे परवानेही वाल्मिकच्याच इशाऱ्यावर दिले। अमर्याद अधिकार मिळाल्याने वाल्मिक बेबंद झाला। मी म्हणजेच कायदा, मी म्हणजेच सरकार। परळीत वाल्मिक राज सुरू झाले। वाल्मिकच्या प्रत्येक शब्दाला धनंजय मुंडे डोळे झाकून होकार देऊ लागले। वाल्मिकचा वावर संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाला। प्रतिस्पर्धी राजकारण्यांना तुच्छ लेखणे, त्यांची कामे अडवण्याचे प्रकार सुरू झाले। त्यातूनच गोपीनाथ मुंडे यांनी माणूस जोडण्याची मिळवलेली ख्याती ही धुळीला मिळाली। गोपीनाथ मुंडेंचा विश्वास जिंकण्यासाठी परळीत गोपीनाथ मुंडे यांना विरोध करणारे काही क्षीण आवाज होते। टीपी मुंडे त्यापैकीच एक। वैजनाथ महाविद्यालयाच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे आणि टीपी मुंडे यांच्यात भयंकर वाद झाला, दंगलच झाली। पोलिसांनी झाडलेली गोळी वाल्मिकने आपल्या अंगावर झेलली। या गोळीने वाल्मिकला गोपीनाथ मुंडेंच्या निकट वर्तुळात प्रवेश मिळवून दिला। गोपीनाथ मुंडे यांच्या कृपेने त्याला थर्मलची कंत्राटे मिळत गेली। वारेमाप पैसा हाती मिळू लागला। मुंडेंच्या राजकारणाची जरब बसवण्यासाठी वाल्मिकच्या शांत पण खुनशी स्वभावाचा अतिशय खुबीने वापर करण्यात आला। 2018 मध्ये मुंजा गीते प्रकरणात वाल्मिकचे नाव पहिल्यांदा आले। वाल्मिक नगरपालिकेत गटनेताही झाला। पुढे त्याला जिल्हा नियोजन समितीवरही घेण्यात आले। अलीकडेच लाडकी बहीण योजनेचा विधानसभा प्रमुखही तोच झाला। पण या सगळ्या नियुक्त्या अतिशय गौण। वाल्मिक कराड याच्या पत्नीची CID कडून चौकशी। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी असलेले तसेच खंडणीच्या गुन्ह्यातही पोलिसांना हवा असलेला वाल्मिक अद्याप फरार आहे। आज CIDने त्याची पत्नी मंजली कराड हिची चौकशी केली। बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये 2 ते 2.5 तास मंजली कराड हिची चौकशी केली गेली। त्यानंतर तिला सोडून देण्यात आले। CID कडून अजित पवार गटाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली। धनंजय मुंडे यांच्या PRचे काम वाल्मिक कराड बघायचा। माझा त्याचा संपर्क होत होता, मी त्याला ओळखतो का हे विचारण्यासाठी पोलिसांनी आज मला बोलावून घेतले, असे राजेश्वर चव्हाण यांनी चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले। या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स। फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण। पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर।